मला जी मारण्याची आता सध्या चालू आहे की गाड्या मुद्दामून समोरून घालणे, मला मारण्याचा प्रयत्न चालू आहे, तर तो कॉलेज प्रशासनाने त्या विद्यार्थ्यांना निलंबित केलं पाहिजे कॉलेजमधून. हॉस्टेलमध्ये कोण बोलतच नाही ना, एकटा येतो एकटा फिरतो एकटं, म्हणजे पूर्ण वाईट टाकलेला जसा विद्यार्थी असतो तसा मी इथं कॉलेजमध्ये फिरतो. आणि काही जर उद्या माझ्या जीवाला झालं तर सर्वस्वी कॉलेज प्रशासन आणि हे स्पिरिटचे विद्यार्थी जबाबदार असतील. अशा पद्धतीने जर तुम्ही इथं भेदभाव करून विद्यार्थ्यांवर रॅगिंग करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पळता भुई थोडी करू. मी पुण्यातील नामांकित ॲग्रिकल्चर महाविद्यालयामध्ये आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास या चैतन्य चव्हाण नामक एका विद्यार्थ्यावर याच ॲग्रिकल्चर महाविद्यालयातील एका मेसमध्ये विद्युत शॉक लागून त्याला त्या ठिकाणी विजेचा धक्का लागला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झालेली आहे. एकंदरीतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जे संस्थेचे अधिष्ठाता आहेत अधिष्ठात्यांना निवेदन दिलेलं आहे. एकंदरीत ते निवेदन काय आहे, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात. माझ्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही कार्यकर्ते आहेत. एकंदरीतच आता काय सांगशील, काय तुमची मागणी आहे आणि कशासाठी तुम्ही आज निवेदन दिले? आज खरं तर दोन गंभीर प्रश्नांना घेऊन आज आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अधिष्ठातांना निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे जो आत्ता शनिवारी घडला. 16 तारखेला एका विद्यार्थ्याला मेसमध्ये त्याला वॉटर कूलरच्या माध्यमातून त्याला शॉक लागला आणि त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असून कोणत्याही रेकॉर्डवरती किंवा कोणतीही कारवाई एवढी सगळी मोठी घटना आज तो विद्यार्थी त्याच्या जीवाशी तिथं झंजतोय, तिथं त्याच्यावरती कोमात तो विद्यार्थी आहे, ICU मध्ये विद्यार्थी आहे, पण तरी एवढी सगळी मोठी घटना होऊन कुठेतरी कॉलेज प्रशासन अशा घटना दाबून ते रेकॉर्डवर न आणता अशा पद्धतीने कुठेतरी त्यांचे ह्या सगळ्या गोष्टी झाकण्याचा प्रयत्न करते. आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन देखील तिथल्या मेसच्या कॉन्ट्रॅक्टर असेल, टेंडर ज्याच्याकडे असेल, मॅनेजर असेल, इव्हन तिथल्या ज्या कोणी संबंधित अधिकारी असतील, रेक्टर असतील, ह्या सगळ्या गोष्टी होऊन देखील कोणती कमिटी याच्यावरती बसलेली नाही. तो शॉक कशा पद्धतीने लागला, कोणाच्या माध्यमातून तो लागला किंवा लागला का काही त्याच्यामध्ये वेगळ्या काही गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता, या गोष्टीची कोणतीही त्या सगळ्या चौकशी कमिटी नेमली नाही आणि याची कारवाई महाविद्यालयाने आतापर्यंत केली नाही. आणि ह्या सगळ्या विषयाला घेऊन आज आम्ही त्यांना जाब विचारायला आलो की एवढी सगळी घटना होऊन आज तो विद्यार्थी ऍडमिट आहे. आज त्या विद्यार्थ्याचा पूर्ण जो खर्च आहे हॉस्पिटलचा तो महाविद्यालयाने केला पाहिजे, ही मागणी घेऊन आज आम्ही इथं आलो होतो. त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा प्रश्न की जसं हे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये आपण बघतो, आपण सगळीकडे सांगतो भारताला स्वातंत्र्य होऊन 47 साली स्वातंत्र्य आला, पण आज पण पुण्यासारख्या ठिकाणी कृषी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी गुलामगिरीच्या मानसिकतेत राहत आहे. आज जर आपण बघितलं तर इथे स्पिरिटच्या नावाने जी कुठेही कागदोपत्री कुठलेही त्याचा उल्लेख न करता, स्पिरिटचं रजिस्टर न होता स्पिरिटचं नाव वापरून स्पिरिट हे नाव देऊन ह्या सगळ्या महाविद्यालयामध्ये सगळे सिनियर्स विद्यार्थी ज्युनियर्स विद्यार्थ्यांचं शोषण करण्याचं, त्यांना मानसिक त्रास देण्याचं काम कुठेतरी ह्या महाविद्यालयात होतं. ह्या विषयाचं देखील आम्ही या अधिष्ठातांना निवेदन दिलंय की ही सगळं जे प्रकार घडते, मागच्या वेळेस पण अनेक वेळा आम्ही या सगळ्या विषयांची चर्चा केली. कुठेतरी आज आपण बघतोय ग्रुपिझमच्या माध्यमातून कुठेतरी एका भागातले एका रिजनलिझमच्या माध्यमातून कुठेतरी विद्यार्थ्यांना एकत्र ठेवणे, एका रिजनचा विद्यार्थी दुसऱ्या रिजनच्या विद्यार्थी, म्हणजे एखादा मराठवाड्याचा विद्यार्थी विदर्भाच्या विद्यार्थ्यासोबत बोलू शकत नाही. या सगळ्याच्या जे सिनियर सांगतील त्यानुसारच ह्या विद्यार्थ्यांना तसं करावं लागतं. एखाद्या विद्यार्थ्याने सांगितलं किंवा एखाद्या विद्यार्थ्याने त्याचा विरोध केला तर त्या विद्यार्थ्याला स्पिरिट आउट केलं जातं. मग त्याला कोणताही महाविद्यालयाच्या कार्यक्रमांमध्ये, महाविद्यालयाच्या इव्हेंट्समध्ये कुठे त्याला सहभागी करू दिलं जात नाही. मग ते क्रीडा महोत्सव असेल, शिवजयंती असो किंवा अनेक कार्यक्रम महाविद्यालयाचे होतात, त्याच्यामध्ये त्याला सहभागी करून दिलं जात नाही, दिलं जात नाही त्याला. आज आपण बघतोय की ह्या महाविद्यालयामध्ये हे महाविद्यालय कॉलेज प्रशासन चालवतंय का हे स्पिरिटवाले थर्ड इयरचे विद्यार्थी चालवत आहे. तुम्ही ज्या वेळेस महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भेटलं त्यांच्याकडून प्रशासनाकडून काय सांगण्यात आलं? प्रशासनाला आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची याच्या आधी पण माहिती दिलेली आहे. त्यांनी त्या गोष्टी अशा पद्धतीने सांगितलं की आम्हाला या गोष्टी माहितीच नाही, पण आम्ही स्वतः येऊन या विषयाचं त्यांना निवेदन देखील दिलेलं आहे. हा सगळा प्रकार घडतोय, ह्या सगळ्या याच्यामध्ये विद्यार्थी मानसिकतेमध्ये राहत आहे. बरेच विद्यार्थी असे की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय, पण कुठेतरी पुण्यासारख्या ठिकाणी त्यांचं करिअर घडवण्यासाठी आलेले आहे आणि कुठेतरी दबावाखाली हे करिअर खराब नको व्हायला ह्या विद्यार्थ्यांकडनं दबाव निर्माण होतो, त्यांना मारहाण केली जाते, त्यांना धमकी दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या पालकांना देखील ह्या गोष्टी सांगण्यापासून घाबरतात आणि ह्यामुळे ही गोष्ट आम्ही आधी देखील महाविद्यालय प्रशासनाच्या कानावर टाकली होती, पण त्यावरती त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि कुठेतरी ह्या गोष्टीची ओनरशिप घेण्यापासून महाविद्यालय प्रशासनाने कुठेतरी फेटाळलंय. माझ्यासोबत या कॉलेजमधील एक स्थानिक विद्यार्थी देखील आहे. मित्र, काय सांगशील, स्पिरिट प्रकरण नक्की आहे काय? स्पिरिट म्हणजे जे विभाग आहेत, कोकण, मराठवाडा,
आणि खानदेश असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र यांचे वेगवेगळे ग्रुपिझम यांनी तयार केलेत. त्यामध्ये सगळे कार्यक्रम जे असतील ते महाविद्यालयाचे कार्यक्रम अरेंज हे करतात वाटतं आणि ह्यांच्याच ग्रुपवर मेसेज. आता मी जो स्पिरिट आउट आहे तर एकही कार्यक्रमाचं उद्या कार्यक्रम आहे किंवा येत्या दिवसात कार्यक्रम आहे ह्याची एकही गोष्ट आम्हाला कळत नाही. त्यावेळेस कार्यक्रम सुरू होतो त्यावेळेस आम्हाला ह्या गोष्टी कळतात की आज आपल्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमात एकाही कार्यक्रमात आम्हाला सहभागी होता येत नाही. आणि इथले विद्यार्थी सांगतात की जे स्पिरिट आउट आहेत त्यांना ह्या कार्यक्रमात किंवा ह्या कॉलेजच्या कोणत्याही गोष्टीत आपल्याला हे मध्ये येता येत नाही. म्हणजे तू स्पिरिट आउट आहेस, एकंदरीतच हॉस्टेलमध्ये कसं वातावरण असतं, बाकीचे विद्यार्थी तुझ्यासोबत कशा पद्धतीने वागतात काय? नाही हॉस्टेलमध्ये कोण बोलतच नाही ना, एकटा येतो एकटा फिरतो एकटं. म्हणजे पूर्ण वाईट टाकलेला जसा विद्यार्थी असतो तसा मी इथं कॉलेजमध्ये फिरतो, एकही विद्यार्थी बोलत नाही. आणि काल परवापासून तर पूर्ण धमक्या द्यायचा असेल किंवा मारण्याचे प्रयत्नही झालेले आहेत. कॉलेज प्रशासनाला सांगून सुद्धा कॉलेज प्रशासन याच्यावर काही ऍक्शन घेत नाही. 4-5 वेळा सगळ्या शिक्षकांना बोललोय, एकही शिक्षक याच्यावर कठोर कारवाई करायचं घेत नाही. त्यामुळे काल नाईलाज असतो आम्हाला राज्यपाल असेल, कुलगुरू असेल किंवा शिक्षण मंत्री कृषी मंत्री यांना पत्र लिहून मेल करून टाकावं लागलंय. तू राज्यपालांना, कृषी मंत्र्यांना मेल केलाय, काय तुझी काय मागणी एकंदरीत काय झालं पाहिजे? माझी मागणी एवढीच आहे की कोणत्याही कॉलेजच्या कार्यक्रमात जे आता मी एकटा समोर येऊन बोलतोय पण अजून यासारखे माझ्यासारखे 70-80 विद्यार्थी जे स्पिरिट आउट आहेत त्यांनाही या कार्यक्रमात घेतलं पाहिजे. मलाही स्पेशली मला या कार्यक्रमात घेतलं पाहिजे. आणि जे माझ्यासोबत चालू आहे की एकही विद्यार्थी मला बोलत नाही किंवा मला जी मारण्याचे आता सध्या चालू आहे की गाड्या मुद्दामून समोरून घालणं, मला मारण्याचा प्रयत्न चालू आहे, तर तो कॉलेज प्रशासनाने त्या विद्यार्थ्यांना निलंबित केलं पाहिजे कॉलेजमधून. सारखं वारंवार सांगून हे कॉलेज प्रशासन काहीच करत नसेल तर त्या पत्रात आम्ही तेच लिहिलंय. आणि काही जर उद्या माझ्या जीवाला झालं तर सर्वस्वी कॉलेज प्रशासन आणि हे स्पिरिटचे विद्यार्थी जबाबदार असतील. एकंदरीतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पुढचं काय भूमिका असणार आहे? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काय या संपूर्ण प्रकरणामध्ये FIR वगैरे काय दाखल करण्याचा काय विचार करते का? हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथं महाराष्ट्रामध्ये काही मुघलाई लागलेली नाही आहे अजून. त्यामुळं इथं संविधान अस्तित्वात आहे. इथं त्या ठिकाणी समानतेचा अधिकार विद्यार्थ्यांना आहे, प्रत्येक नागरिकाला आहे. त्या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. अशा पद्धतीने स्पिरिट आणि अशा गोष्टींच्या माध्यमातून भेदभाव करण्याचं काम जर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या संगनमताने होत असेल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रदेश मंत्री म्हणून मी या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना आव्हान देतो, अशा पद्धतीने जर तुम्ही इथं भेदभाव करून विद्यार्थ्यांवर रॅगिंग करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पळता भुई थोडी करू, अशा पद्धतीचा इशारा मी या ठिकाणी त्यांना देतोय. ह्या भेदभाव करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, रस्टिगेशन झालं पाहिजे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी शॉक लागलेला आहे तो विद्यार्थी आता अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल आहे. त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी त्याचा पूर्ण खर्च महाविद्यालयाने केला पाहिजे. आणि त्याला शॉक कसा लागला, महाविद्यालय परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कुठल्या उपाययोजना केल्या जातात याचं ऑडिट झालं पाहिजे. आणि कुठंतरी त्या मेस चालकावर असेल किंवा त्या संबंधित रेक्टरवरती निलंबनाची कारवाई त्या ठिकाणी महाविद्यालयाने केली पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विषयात पाठपुरावा करत राहील. तुम्ही निवेदन दिलंय, महाविद्यालय प्रशासनाकडून काय आश्वासन देण्यात आलं? नाही, आता त्यांनी असं आहे की या स्पिरिट आणि सगळ्या या रॅगिंगच्या प्रकारावरती कमिटी गठीत करण्याचं काम हे अधिष्ठातांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. परंतु अद्यापही या विषयामध्ये, शॉकच्या विषयामध्ये महाविद्यालय प्रशासन बोलायला तयार नाहीये, मूग गिळून गप्प बसलेले आहेत. कुठेतरी तो विषय जर रेकॉर्डवर आला तर उद्या यांना शासनाला उत्तर द्यावे लागतील. त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून होतोय. परंतु या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शांत बसणार नाही. माझ्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. हे ऍग्रिकल्चर महाविद्यालयामध्ये कुठे ना कुठेतरी संविधानाची अँटी रॅगिंग ऍक्टची पायमल्ली होतीये असा त्यांचा आरोप आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर या महाविद्यालयाचे अधिष्ठाता काय उत्तर देतात हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे. त्या दिवशी शनिवार होता आणि आमचे हॉस्टेलचे कुलमंत्री, बाकीचा स्टाफही हॉस्टेलमध्येच त्यावेळी होता विद्यार्थ्यांचं हे करायला. आणि त्यावेळी त्यांना ही घटना हे आली की एका विद्यार्थ्याला शॉक लागलाय. तर लगेच त्यांनी तात्काळ पटकन त्यांनी स्वतः लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. पहिल्यांदा हर्डीकरांच्या इथे नेलं. हर्डीकरांच्या इथे त्यांनी सांगितलं की आमच्याकडं त्याचं सोयी नाही आहेत किंवा काय त्याचं आहे, तर तुम्ही पुढे न्या. लगेच त्यांनी जहांगीरला नेलं. जहांगीरला त्याला ॲक्सिडेंट विभागात ॲडमिट केलं.
हां चेतन चव्हाण ह्याचं नाव आहे. तो त्यानं BSc ॲग्री इथंच कंप्लीट करून MBAच्या फर्स्ट इयरला तो शिक्षण घेत आहे. आता काय परिस्थिती आहे? आता ICU मध्येच तो आहे. काल रात्री 9 वाजेपर्यंत 72 तास पूर्ण झालेले होते. तसा तो रिस्कच्या बाहेर आहे. फक्त ज्या हालचाली त्याच्या आहेत त्या अजून पूर्णपणे शुद्धीवर कॉलेज आले. प्रशासनाने त्याच्या पालकांसोबत आम्ही त्याला ॲडमिट केल्यानंतर लगेच स्वतः मी लगेच तिथं गेलो. आम्ही त्याला लगेच चांगली ट्रीटमेंट कशी होईल त्या दृष्टीने डॉक्टरांशी चर्चा केली. ॲक्सिडेंट विभागामध्ये तो होता, तिथून त्याला लगेच ICU मध्ये शिफ्ट केलं. त्याच्या काही कागदपत्राच्या आणि ज्या आर्थिक होत्या त्या पण आम्ही पूर्ण केल्या आणि अतिशय चांगली ट्रीटमेंट सुरू ठेवा असं आम्ही त्यांना सांगितलं. सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय की त्या विद्यार्थ्याला आर्थिक मदत करा. एकंदरीतच कॉलेज प्रशासनाकडून, कारण हा अपघात झालेला आहे, तुम्ही म्हणताय अपघात हा कॉलेज कॅम्पसमध्ये झालेला, कॉलेज जबाबदारी घेते की नाही त्या? ह्याची पूर्ण जबाबदारी कॉलेज घेत आहे. त्याचे वडिलांनाही आम्ही त्यावेळी फोन केला. वडील साधारणतः 2:30-3 पहाटे पोचले आणि आम्ही त्यांना ह्याच्यामध्ये 1 रुपयाचीही आर्थिक झळ कुठेही लागू देणार नाही आणि आत्तापर्यंत लागू दिलेली नाही आणि ह्याचं सगळं आम्ही कॉलेजतर्फे आम्ही करत आहोत. विद्यार्थी सेफ पाहिजेत कॉलेजमध्ये, पण घटना घडली कशी? आता आमच्या कॉलेजमध्ये एक सेंट्रलाइज RO सिस्टीम आहे. म्हणजे की जे शुद्ध पिण्याचं आणि थंड पाणी हे एका ठिकाणी मिळतं. त्यामुळे साधारणतः कुठलाही वेगळा कूलर किंवा ह्याची लावायची काही गरज पडत नाही. तर असं असताना मग आम्हाला दुसरी गिझरची कूलरची गरज पडत नाही. पण आता त्या दिवशी तिथं ॲक्च्युली काय झालं ते आता तो अजून ICU मध्ये असल्यामुळे की आम्हाला हे होत नाही. पण त्या हा प्रश्न आहे किंवा कॉलेज म्हणजे जिथे ही घटना घडली तिथे इतर कोणी होतं का बातमी सांगण्यासाठी? कारण त्याची आपण वाट नाही बघू शकत. मुलं तिथे आसपास होते. पण एक्झॅक्ट तो कूलर आत ठेवलेला आहे. तिथे फक्त आतमध्ये CCTVचं फुटेज आत नाही. अशा घटना कॉलेजमध्ये होतात ते शॉक करायचं. तुम्ही आता काय घेणार म्हणजे? आम्ही लगेच आमचे जे लाईटचं काम बघणारे वायरमन वगैरे आहेत त्यांना आम्ही लगेच सांगितलं की तुम्ही सगळे अप्लायन्सेस पटपट सगळे लगेच चेक करा. त्या दिवशी पहाटेच आम्ही सूचना दिल्या की आणि कुठेही आणि तिथे टेस्टर सुद्धा ठेवा म्हटलं की कुठले इलेक्ट्रिकचा अप्लायन्स असेल तर म्हणजे याचा अर्थ घटना घडण्याच्या पूर्वी नाही टेस्टर होतेच त्यांच्याकडे. पण हे आता ती पिन तो लावायला गेला त्यामुळे ती घटना ॲक्च्युली पिन लावत असताना त्याला लागलं का पुढं काय झालं हे अजून होत नाही. असं म्हटलं जातं की SPIRT स्पिरिट नावाची एक कॉलेजची संघटना आहे, त्या संघटनेच्या नावाखाली वाद केला जातो. खरं आहे का? कॉलेज प्रशासनाकडून किंवा हे कडून असा कुठलाही वाद असणं किंवा होणं हे ह्याला कोणीही 100% कधीच पाठिंबा देणार नाही. असं म्हटलं जातं विद्यार्थ्यांमध्ये काही चर्चा आहे रॅगिंगमधून हे प्रकरण घडलं नाही, हा चेतन चव्हाण जो विद्यार्थी आहे तो आपल्याच कॉलेजमध्ये त्याने UG केलेला आहे. अतिशय होतकरू असा विद्यार्थी आहे आणि तो त्या मेसमध्ये तो आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तो काम करून त्याच्यावर जे काय मानधन मिळायचं त्याच्यावर त्याची संबंधित मेस चालकावर काही कारवाई करण्यात आली का? मेस चालक असेल किंवा तुमचे विद्युत विभागाचे कर्मचारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली का? आम्ही विद्युत कर्मचाऱ्याने बोलून त्यांनी विचारणा केली तर जे आपलं रजिस्टर असतं की जिथं काही खराब असेल तर त्याची कंप्लेंट द्यायची किंवा काय, तर अशी कुठलीही कंप्लेंट कुणीच तिथं नोंदवलेली नव्हती. अथवा त्या विद्यार्थ्यांनी पण कुठं तो रिपेअर करणार आहे त्याला पण कधी तोंडी सांगितलेलं. मेस चालवतो
तर ही मेस विद्यार्थ्यांचीच कमिटी, सहकारी तत्वावर ही मेस चालते. तर त्यामध्ये काम करणारे जे काही आचारी किंवा काय तर ते बाहेरचे आहेत. कॉलेज प्रशासन या कमिटीला रेग्युलेट करते की नाही? कॉलेज प्रशासन अधिकारी तुमचे प्राध्यापक मग ह्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांना काही गरज लागली काय लागली तर ते प्राध्यापकांशी कॉन्टॅक्ट करतात. रेक्टर आहेत, आमचे मॉनिटर आहेत, आमचे व्यवस्थापक असतात. 2 कृषी सहाय्यक हे व्यवस्थापक म्हणून वसतिगृहामध्ये त्याचं सगळं काम करत असतात. तसंच त्यांच्या हाताखाली काही स्टाफही असतो, सफाई कर्मचारी असतात. एकंदरीत या प्रकरणाला तुम्ही ज्यांचे नाव घेतले आता जबाबदार आहेत बरोबर, त्यांच्या हाताखाली काम केलं जातं. त्यांच्यावर काही चौकशीची समिती तुम्ही स्थापन केली आहे का? काही कारवाई तुम्ही करण्यात तुमचा मानस आहे? आता आपण सुरुवातीला आपलं लक्ष हेच राहील की तो शुद्धीमध्ये आल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट घेतल्यानंतर मग आपण नाही बरोबर. कॉलेज प्रशासन आणि जर कोणी दोषी असेल तर निश्चितच त्याच्यावर आपण कारवाई करू. हो, सगळे जे आपल्याकडे संसाधनं आहेत त्या संसाधनाचा सगळा हे करून कोणी दोषी आढळत असेल तर त्याच्यावर निश्चितच आपण कारवाई करू. स्पिरिट SPI टीम काय संघटना काय? किरीट या संघटनेविषयी आमच्याकडे तरी तशी ऑफिशियली काही हे नाही. कारण का आमचे कॉलेजची स्टुडंट काउन्सिल म्हणजे जी शासकीय नियमानुसार जशी असते त्या पद्धतीने विद्यार्थी प्रतिनिधी ते असतात. स्टुडंट काउन्सिलची स्थापना केलेली जाते आणि मेरिटनुसार ते विद्यार्थी असतात आणि त्या विद्यार्थ्यांचे काही असेल तर ती स्टुडंट काउन्सिल ही विद्यार्थी आणि प्रशासन यामधील दुवा म्हणून ती काम करत असते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काही मागण्यांसंदर्भात मागण्यांबद्दल तुमचं काय विचार आहे? मागण्यांचा काय निश्चितच आम्ही त्यांनी जे आम्हाला निवेदन दिले त्याच्यावर आम्ही सकारात्मकपणे हे करून त्या फास्टपणे आम्हाला त्याचं हे करता येईल अंमलबजावणी ते आम्ही तात्काळ सुरू करतो.